आणि महाराष्ट्राच्या जम्बो मंत्रिमंडळातील नाराजी काही संपण्याचं नाव घेत नाहीये। आता नाराजी आहे ती निवासस्थानांवरून। राज्यामधल्या काही मंत्र्यांना बंगले मिळाले तर काहींना फ्लॅट्स मिळालेत। आता ज्यांना फ्लॅट मिळालेत ते नाराज झालेत आणि इथेही शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी जास्त आहे। पण निवासस्थानाच्या मुद्द्यावर मंत्र्यांना नाराजी न लपवता येते ना थेटपणे मांडता येते। त्यामुळे आम्हाला पण बंगले हवेत असं म्हणण्याऐवजी जे मिळाले त्यात खुश आहोत असं सांगून सध्या मंत्री महोदय वेळ मारून नेत आहेत। महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून बराच काळ सस्पेन्स चालला। नंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्यात अनेक नेते नाराज झाले। त्यानंतर खाते वाटप झालं, यातही अनेकांची नाराजी उफाळून आली। याच नाराजी नाट्याचा आता पुढचा अंक सुरू झालाय। कारण आहे बंगल्यांचं वाटप। काही जण आवडीचे बंगले न मिळाल्यामुळे तर काही जण बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यानं नाराज आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक, हसन मुश्रीफ यांना विशाळगड, चंद्रकांत पाटील यांना सिंहगड, गिरीश महाजन यांना सेवा सदन, गणेश नाईक यांना पावनगड, राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन, धनंजय मुंडे यांना सातपुडा, शंभूराज देसाई यांना मेघदूत, पंकजा मुंडे यांना पर्णकुटी, दादा भुसे यांना जंजिरा, गुलाबराव पाटील यांना जेतवन, मंगल प्रभात लोढा यांना विजयदुर्ग, उदय सामंत यांना मुक्तागिरी, संजय राठोड यांना शिवनेरी, जयकुमार रावल यांना चित्रकूट, अतुल सावे यांना शिवगड, अशोक उईके यांना लोहगड, आशिष शेलार यांना रत्नसिंधू, दत्तात्रय भरणे यांना सिद्धगड, आदिती तटकरे यांना प्रतापगड, शिवेंद्रराजे भोसले यांना पन्हाळगड, तर जयकुमार गोरे यांना प्रचितीगड हा बंगला देण्यात आलाय। तर नरहरी झिरवाळ, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले आणि मकरंद पाटील यांना बंगल्यांऐवजी फ्लॅट देण्यात आले। आणि काल मला कळालं दुपारून की काही दालनाचे वाटप झालेले आहेत, काही बंगल्याचे वाटप झालेले आहेत। कोणतंही दालन असलं, कोणताही बंगला असला, त्यामुळे मंत्री असलेल्या पदाला कुठं धक्का लागत नसतो। म्हणून तुम्ही कोणत्या दालनामुळे आम्ही नाराज असण्याचं मला तरी वाटत काही कारण नाही। आता काही अधिक मंत्र्यांना वाटतं की थोडासा चॉईसचा भेटला असता तर बरं आहे, परंतु सर्वांना ते देता येत नाही हे तेवढं सत्य आहे। काही अडचणी ह्या दालन वाटप करताना मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा आल्या असतील, म्हणून आम्ही कुणी त्यांच्यावर नाराज नाहीत। कुठेतरी एक फ्लॅट वगैरे दिलेला आहे त्याच्याकडेही आणखी मी पाहिलेलं नाही, परंतु जे काही सरकारने जे दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। त्याबद्दल वाद घालण्याचं काही कारण नाही। अहो, मला तर अडाणी अंबानीपेक्षा चांगलं दालन या ठिकाणी मिळालेलं असं मला वाटतं। त्यांचं दालन मी काही बघायला गेलो नाही। एवढं मोठं दालन मला अजून दिलेलं आहे माझ्या पक्षानं आणि मुख्यमंत्र्यांनी। अजून याच्यापेक्षा काय मला हवं आहे? आणि घराचा झाला प्रश्न तर मी ठाण्यालाच राहतो, इकडनं अर्ध्या पाऊण तासात ठाणा आहे, माझं वांद्र्यालाही घर आहे। त्यामुळे मी इथे यायला मला काही घराची गरज नाही। उलट मी तर सांगेन की जे काही दालन वगैरे आहे मला चांगलं मिळालेलं त्याचं थोडंसं रिन्युएशन मी करून घेईन, परंतु मी नाराज नाही। जे लोकांना स्वप्नामध्ये मिळत नाही ते मला मिळालेलं आहे। कशाला तुम्ही विचार करता की हाच बंगला पाहिजे, तोच बंगला पाहिजे, हेच दालन पाहिजे? मी समाधानी, उलट खुश आहे। कुठेतरी मला बसायला मंत्रालयामध्ये आता स्वतःची जागा मिळाली आहे। भाजपच्या मंत्र्यांना बंगले दिले, मग शिवसेनेच्या काही मंत्र्यांना फ्लॅट का, असा सूर काही मंत्र्यांमध्ये आहे। अजून पालकमंत्रीपदाचं वाटप बाकी आहे, त्यामुळे नाराजीच्या या लाटा आणखी काही दिवस अशाच उसळत राहणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।